रामकृष्ण हरी माऊली. आज माझे मामा आणि मामी आले होते. छोटे मामा मामी होते आणि त्यांच्यासाठी ना मला शेंगाच्या पोळ्या बनवायच्या होत्या. त्यासाठी मी शेंगा आणि तीळ भाजून घेत होते. तीळ घालून शेंगाच्या पोळ्या बनवायच्या होत्या आणि आईने सांगितलं होतं मला आळूच्या वड्या पण बनव म्हटली होती. आणि मी आळूची पानं आणायला गेले होते. आळूची पानं आणून ठेवली होती मी आणि मामीनी शेंगा भाजून घेतल्या होत्या आणि मामासाठी आणि मामीसाठी मी चहा बनवायला लागले होते. आई आणि पप्पा रानात गेलते आणि आईनं मला सांगितलं होतं मी रानातनं येईपर्यंत तुला जेवढं होतं तेवढं बनवून ठेव. पण मला मामी पण मदत करत होत्या कारण स्वयंपाक खूप बनवायचा होता. त्याच्यामुळे मी आणि मामी बनवत होतो स्वयंपाक. मामींनी तीळ आणि शेंगा भाजून घेतल्या होत्या आणि मी भाजीची तयारी करत होते. दुधी भोपळ्याची भाजी बनवायची होती. दुधी भोपळा कट करून मी धुवून घेतला होता आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून शिजवत होते. ते शिजायला टाकून मी लगेच आळूच्या पानाच्या वड्या करणार होते. आणि तोपर्यंत आई रानातून आली होती आणि आई येताना आमच्या रानातल्या मक्याची कणसं घेऊन आली होती आणि मक्याची कणसं तयार झालीत बघा. मी आधी दाखवलं होतं तुम्हाला. मक्याच्या कणसांना आतमधून छोटं छोटं बिया आल्या होत्या. त्या तयार झालं नव्हतं आणि आई घेऊन आली होती रानातून. त्याला पूर्ण तयार झालं होतं बिया आणि मी लगेच आळूच्या पानाच्या वड्या तयार करायला घेतल्या आणि शेंगाचं कूट वगैरे मी बारीक करून ठेवला होता पोळ्या बनवण्यासाठी. वड्या पण उकडून घेतल्या होत्या आणि माझ्या मामाच्या छोट्या मुलीला मामीने एक कणीस भाजून दिलं होतं आणि ती कशी खाते बघा. आणि मी लगेच पापड तळायला घेतले होते. आई रानातून येऊन पण मामासोबत गप्पा मारत बसली होती. मी आणि मामी स्वयंपाक बनवत होतो. आमच्या दोघांचं चालू होतं, गप्पा मारत चालू होतं सगळं. आणि पापड तळून झाल्यावर मी त्याच्यामध्ये लगेचच थोड्या थोड्या आळूच्या पानाच्या वड्या टाकून तळून घेत होते. माझ्या आईला आणि मामाला आळूच्या वड्या खूप जास्त आवडतात म्हणून मी आळूच्या वड्या केल्या होत्या. आईसाठी तर सारखं मी आळूच्या वड्या बनवतेच, पण मामा आलं होतं म्हणून मामासाठी पण करावं म्हटलं. आळूच्या वड्या बनवून झाल्यावर मला भाजी बनवायची होती आणि मी भाजीची तयारी करत होते. सगळं मसाला वगैरे टाकून भाजीची फोडणी तयार करून घेतली होती मी आणि त्याच्यामध्ये शिजलेली डाळ आणि शिजलेला भोपळा टाकून घेतला होता. आणि मला स्वयंपाक नीट बनवता येतो त्याच्यामुळे मला कोण सांगत नव्हतं की असं टाक तसं टाक. सगळं मी माझं मीच करत होते आणि भाजी पण मी स्वतःच बनवत होते. मामी फक्त माझ्याकडे बघत होत्या आणि आईच्या मामाच्या तर गप्पाच चालू होत्या. त्यांचं आमच्याकडे काही लक्षच नव्हतं आणि मी भाजी करत होते तोपर्यंत मामी कणिक मळून घेत होत्या. पण जास्त बनवायचं असल्यामुळं मी आणि मामीने किचनवरून गॅस खाली घेतला होता आणि खालीच बसून स्वयंपाक बनवायला चालू केला होता. आणि माझी भाजी पण बनवून झाली होती. मामी म्हटल्या मी पोळ्या बनवते, तुम्ही पोळ्या भाजा. आणि मामीने पोळ्या बनवायला स्टार्ट केलं होतं. आमच्या दोघींचं चालू होतं स्वयंपाकाचं काम आणि मम्मी मामा काहीतरी बोलून हसत होते आमच्याकडे बघून. पण आम्ही काय लक्ष देत नव्हतो, चेष्टा करत होते ते. आणि मामीला पण काहीतरी बोलत होते, हसत होत्या मामी. पण मामी पण त्यांच्याकडे न लक्ष देता शेंगाच्या पोळ्या बनवत होत्या आणि मी मामीने शेंगाच्या पोळ्या बनवलं तसं मी भाजत होते. माझा आणि माझ्या पप्पाचा उपवास असतो, सोमवार असतो आमचा, म्हणून काहीतरी गोड असावं म्हणून शेंगाच्या पोळ्या करावं म्हटलं होतं. आणि मामा मामीसाठी पण होतील आणि आमच्या उपवासासाठी पण होतील म्हणून शेंगाच्या पोळ्या बनवत होतो. आणि शेंगाच्या पोळ्या बनवून झाल्यावर मामींनी चपात्या करायला चालू केलं होतं आणि त्या सगळ्या चपात्या मीच भाजत होते. चपात्या बनवायला चालूच होतं पण माझ्या मामाला भूक सहन होत नाही. त्याच्यामुळं मम्मी मामाला म्हटली तू जेवण करून घे म्हणून मामाला जेवायला दिलं होतं. आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मी आधी पोळी खायला घेतली होती आणि पोळीवर मी असं भरभरून तूप टाकलं होतं. खूप छान लागत होतं.